मग आपण मामाच्याच घरी या, वर्षभर आपण मामाच्याच घरी पडेल असतो. अरे मग सुनता आजीच्या इथं ते आपाची तब्येत. हॅलो फ्रेंड्स, तर सर्व मामा आणि मावशींनी स्वराला समजावून सांगा. स्वराला कुठंतरी गावाला जायचं आहे, पण काय करायचं, मी सुद्धा मामाच्या गावात आहे. म्हणजे माझे मामा पण इथंच आहे आणि माझ्या मुलीचे मामा पण इथंच आहे. मी पण कधी मामाच्या गावाला गेली नाही आणि स्वरा पण कधी जाऊ शकली नाही. आणि तिला न पाठवण्याचं कारण एकच की आता तिला पुढं चालून हॉस्टेलला जायचं आहे, त्याच्यामुळे मी तिला यावर्षी कुठंच पाठवलं नाही. तर ती खूप रडत आहे. मत रो मेरे दिल, चुप हो जा, हुआ सो हुआ. चल ना, कर ना अशोकाचा. तू म्हणतो ना अशोकाचा व्हिडिओ करायचा आहे. सुट्टीत कुठं तरी पाठवून राहिली घरी जाऊ. बाबाला तर फोटोग्राफर चालले उद्या मामाच्या गावाला. आता कोणा माझ्यासोबत खेळायले. आपली टीव्ही आहे ना, टीव्हीचं रिमोट आणतो ना उद्या. टीव्हीचा रिमोट आणतो पण माझ्यासोबत कोणीच नाही आहे ना खेळायला. आपला स्वराज दादा आहे ना. हा, त्याला भल्ला समजते. मला सांग, सुट्टीत कोणाच्या घरी जात असतात? नाही, मामाच्या घरी जात असतात नसते. मग आपण मामाच्याच घरी या, वर्षभर आपण मामाच्याच घरी पडेल असतो. अरे मग सुनता आजीच्या इथं चल. सुनता आजीच्या इथं ते आपाची तब्येत खराब आहे. त्या आजीच्या मागं पहिलेच तर किती अकात आहे. आपणही आपला अकात करतं काय? मनीषा मावशीच्या इथं चल. मनीषा मावशी पुण्याला जायला आहे, तिचा सेमिनार आहे. तर मग मुंबईला जा. मुंबईले आता राणी मावशीचं हे बायचं लग्न आहे ना, तर बायच्या लग्नात आपल्याला जायचंच आहे ना. सुट्टी नाही भेटत. कोण नाही भेटत? लग्नात मी तुला आले ना सुट्टीत. तू आजीले भांड म्हणा, त्या अजून एक मामा कोण नाही उद्याला म्हणा. अजून एक मामा झाला असता तर काय झालं असतं? मग त्या मामाच्या घरी तुला पाठवलं असतं ना. त्या मामाचं घर दोन्ही तर मामा इथंच आहे. मग सांग, याच्यात आमचा दोष आहे काय? काही तुझे दोन्ही मामा इथं आहेत तर. एक मामाचं घर बाजूनच आहे, एक मामाचं घर 5 मिनिटात येते. मग जाय ना त्या मामाच्या घरी. जाय, विशाल मामाला फोन कर, मनामध्ये तुमच्या घरी यायचं आहे. मामाच्या घरी नाही जात मी. मग कोणत्या मामाच्या घरी जातं? दुसऱ्या कुठं जायचं आहे? तर हे लस्सीचं बंद करून कसं काय? तुला माहित नाही का रोज उठल्याबरोबर मला लस्सी करून द्यायला लागते म्हणून? करून ठेवत जा लस्सी. रात्री करून ठेवत. कुठं जाणं येणं एका दिवसात होते काय? पप्पाला शिकव ना. मग पप्पाला शिकव. जाऊ आता, थांब. एवढं काय एवढं टेन्शन घ्या लागते? बापा बापा बापा. सगळं गेलं त्याच्या मामाच्या घरी, वापस आले तर मामाच्या घरून फिरून नाही आले. जे मामा नाही त्याले, जे मामाच्या घरी आहेत ते फिरून आले. मी घरी सगळे जण जाऊन आले. तुला कुठे नाही घेऊन राहिली? मामाच्या घरी नाही, मावशीच्या घरी नाही, कुठेच नाही. आता मी काय करू? मला मामाही नाही आहे, मावशी नाही आहे. मी बी कुठे जात नाही. मला मामाचं घर नाही आहे. तुले तर आहे तरी कोणी, मला तर कोणीच नाही आहे जायले. मी कुठे मग? मी कुठं कोणासोबत लढू? तू जाय ना मग. तुला नेऊन देऊ का मी? नाही, माया नाही राहणार. मग हे व्हिडिओचे काम, प्रमोशनचे काम. तुला तर दिवसभर टीव्ही चालू केली की माय बाप कोणीच पाहिजे नाही. आता 2 दिवस झाले टीव्ही बंद आहे म्हणून वापस काय करून आली तू? तुला आम्ही सुट्टीत न पाठवायचं कारण की आता तुला नाहीतरी तिकडेच जाऊन राहावं लागते म्हणून तुला यावर्षी कुठं पाठवलं नाही. तुला सांगितलं ना, तुला जायच्या पहिले शेगावले नेतो, वॉटर पार्कले नेतो. आता 12 तारखेला मला प्रोग्रामले जायचं आहे, तिथं नेतो. मग तिथं गेल्यास काय होते? मग फिरायला जायचं ना मम्मी, सगळेजण जाऊन आले ना. अरे तर ते मुक्कामी जातात ना बाई फिरायला. मग तुला मी म्हणाली ना, मी तुला नेऊन देतो ना. सुनता आजीच्या ती राह. तू नेऊन देऊ काय? सांग. सुनता आजीला आताच फोन लावतो. मनीच्या मावशीच्या इथे जायचं. मी सगळ्याच्या इथे गेलेली, मनीच्या मावशीच्या इथे नाही गेलेली.
मनीषा मावशीला सांगतो मी फोन करून, येईल घेऊन जाय म्हणतो बाई तू या घरी 4-5 दिवसासाठी. सगळ्याची इथं गेलेली आहे मी. मग लढ मग. मनीषा मावशीनं व्हिडिओ पाहिलाय की येते तुला घ्यायला, म्हण तिले पुण्याहून वापस ये म्हणा लवकर म्हणणं. मला जायचं आहे मनीषा मावशीच्या इथं. मग मला पुढच्याच मागच्याच महिन्यात पाठवणार होती. मग मनीषा मावशी पुण्याला जाऊन बसली ना, तिला फोन म्हण ना या व्हिडिओत म्हण मी पोस्ट करतो. या महिन्यात गेली ते, या महिन्यात गेली. हो मग तिथे पुण्याला जायचं होतं म्हणून मी तुला पाठवलं नाही. तिनं मला आधीच सांगितलं होतं माझा सेमिनार आहे म्हणे ताई पुण्याला, मी पुण्याला जाणार आहो म्हणे. नाही तर मन मांडले लग्नात नसतं गेलो काय तिला घेऊन, ते नव्हती म्हणून तर आपण नाही गेलो. मन तिला लढती त्यासाठी म्हणा मनीषा मावशी लवकर परत ये म्हणा. मन इकडे पाय, सेमिनार झाल्याशिवाय ती येत नाही. मग म्हण ना तू तिले मनीषा मावशी लवकर ये म्हणा. जाऊ दे तिथंच हे होईल. जाऊ दे तिथंच नुकसान होईल आपल्याच्यानं. मग आता पाय प्रत्येकाले कामं असतात स्वरा. मागच्याच महिन्यात पाठवायचं होतं. मागच्या महिन्यात म्हणजे परीक्षा नाही झाली तरी पाठवून दे पटकन, आहे ना. 16 तारखेला झालं ना, म्हणजे किती लवकर झाली. अर्धा महिना होता ना आपल्या जवळ. अर्धा महिना होता आपल्या जवळ. प्रतिभा मावशी तर सोडून येऊ का तुले. हा मुंबईला जात. बरं विचारतो मी तिला फोन करू. मनीषा मावशी वापस येणार असली तर मी मनीषा मावशी घरी चालली जाईल. मग एक सांग कुठं जायचं आहे तर, दादा नको नखरे बदलू. दोन्ही इकडे जायचंय. दोन्ही नाही एक सांग. आणि ते आता तू ते प्रोसिजर चालू होते, आधार कार्ड अपडेट करा लागते, डॉक्युमेंटचं काम करा लागते. आणि त्यानं म्हटलं घेऊन या पोरीले डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर पाहिजे, हे ते काही प्रोसिजर असली तर मग तुला अजून पुण्याला आणायला मुंबईला आणायला किती लागतात. जाताना 3000, येताना 3000, 6000 लागतात. आता तुला तिकडे पाठवायचं आहे तर ते शॉपिंग करायची आहे, ट्रॉली बॅग घ्यायचं आहे, किती सामान घ्यायचं आहे तुला. किती तारखेला सुरू करशील तू. अर्धा महिना तर घरीच चालला. आता पाहतो मी त्याचा फोनच नाही आला. उद्या फोन करून विचारतो मी त्या शाळेवाले. ठीक आहे डान्स क्लास लाव. तू तर चाललीच नाही राहिली तू. तुला म्हणावं चल चल उद्या आपण जाऊ. डान्स क्लास लाव, मस्त डान्स क्लास शिक. कोणाच्या घरी काही जाऊ नको. ठीक आहे. हा डान्स क्लास लाव म्हटलं एका महिन्यापासून तू त्याने लाव. तबला लाव म्हटलं तू त्याने लावून राहिली. डान्स क्लास लावून देतो मी. 2-2 नाही, एक सांग काय लाव. तबला नको बाजू. डान्स क्लास. तुला डान्स क्लासची आवड आहे ना, डान्स क्लास लावून देतो. चल मग आता अशोकाचा व्हिडिओ करता का मेकअपचा. हा हे बाई आमचं कार्टून पाहिलं का. ड्रामेबाज आहे. खरं सांगा मी याच्यामुळे हिला पाठवलं नाही, कारण की म्हटलं आता कसं हिला हॉस्टेलला जायचं आहे, मग तिकडे राहायचं आहे, कुठं सुट्टीत इथं तिथं पाठवायचं म्हणून पाठवलं नाही आहे. आणि प्रतिभा मावशी इथं पाठवलं नाही कारण की आता तिथं बायचं लग्न आहे, लग्नाला जास्त लागणार आहे आपल्याला. मन माळले आपण लग्नाला गेलो नाही कारण की मनीषा मावशी नव्हती म्हणून. एवढ्या दूर जाण्यासाठी सोबती पाहिजे. पप्पाचं दुकान बंद करून येऊ नाही शकत. नवीन नवीन व्यवसाय लागला. आता कुठं कामाला जाऊन आले तर जाऊ दे ना. आतापर्यंत तर घरीच होते. नेलं नाही काय तुला अक्कलकोटले फिरून आणलं मागं. त्या तू म्हणत वॉटर पार्कने नेलं. प्रत्येक वेळेस तर तू शौक पुरे करतो. काहीतरी मायबापाची मजबुरी समजून घेतली पाहिजे थोडीशी. चल उद्या डान्स क्लासला लावतो तू. ठीक आहे. म्हणते म्हणलं बंद कर. चला मित्रांनो तुम्ही सुद्धा थोडंसं स्वराला समजावून सांगा. आम्हाला दुःख आहे की आम्हाला मामा सर्व आमच्या गावातच आहेत. मामाच्या गावात आहो आम्ही. हे आम्हाला कठोर दुःख आहे. बरोबर. आजी काय मामाच्या गावात आहे का. आजी मामाच्या गावात आहे. मी बी मामाच्या गावात आहो. तूही मामाच्या गावात आहे. चला बाय मित्रांनो. इकडे आमचं एक कार्टून बसलेलं आहे.